कबड्डीचे सामने YouTube वर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। सुवर्ण गणेश दिव्या आगार निश्चितच मित्रांनो या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी करतोय। सुंदर चढाई आणि सामना संपला जाहीर केलाय। त्या सामन्यात विजय मिळवलाय तो सुवर्ण गणेश दिव्या आगार या संघाने सुंदर खेळाच्या जोरावर। चला धन्यवाद। विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मात्र गोड कौतुक। पराभूत संघ सह्याद्री सुधागड, आपल्याला विनंती आहे आपण आपला सहभागी सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे। चला श्री गणेश वाशी रोहा बरोबर गाव रेडस वडवली, आपण पुढील 1 मिनिटामध्ये मैदान क्रमांक 1 चा ताबा घेताय। त्वरित चला सुधागड पाली आपण सॉरी सुधागड सह्याद्री सुधागड आपण थांबायचं आहे मैदानातच आपल्याला या स्पर्धेत। विनंती करतोय विनंती करतोय अतुल दादा केमनाईक आणि अरुण दादा वरनाक यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचंय। हितेश गुरव आपणाला सुद्धा विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचंय। विनंती करतोय हितेश गुरव यांना पिंट्याभाई बोले यांचं चेक करायचं गुलाब पुष्प देऊन। चला मित्रांनो या ठिकाणी विनंती आहे श्री गणेश वाशी रोहा बरोबर गावदेव रेडस वडवली, विना विलंब त्या ठिकाणी ताबा घ्या। गावदेव रेडस संघ येतोय, आपण चलायचं आहे श्री गणेश वाशी रोहा। मैदान व्यवस्थापक आपण मैदान क्रमांक 1 कडे चालायचं आहे। त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वरती एक काटोकी टक्कर मुकाबला आपण बघतोय। निश्चितच मित्रांनो दोनही रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेले खेळाडू आपल्याला त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वरती बघायला मिळत आहेत। परंतु राज मोरे ज्या खेळाडूंनी मित्रांनो यावर्षी महाराष्ट्र राज्याच्या कुमार गटाचं प्रतिनिधित्व केलंय असा खेळाडू आपल्याला जय बजरंग रोहा संघाच्या माध्यमातून बघायला मिळेल। खऱ्या अर्थाने तो सामना मित्रांनो निश्चितच रोमहर्षक पद्धतीचा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे। अर्थातच श्री शिवाई बांधल विरुद्ध जय बजरंग रोहा या दोन संघांच्या दरम्यान। वारंवार सूचना देण्यात येत आहे की गेट जवळ जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत त्यांना विनंती असेल आपण गॅलरीत येऊन बसायचं आहे। आपल्याला वारंवार सांगण्यात येत आहे की गेट जवळ उभे राहू नका।
सामन्याला सुरुवात होते. लढाईसाठी जातोय तो 10 नंबरची जर्सी परिधान केलेला ओमकार रोडकर. त्याच्या समोर आहे तो श्री गणेश वाशी रोहा. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. श्री गणेश चांगल्यात हात लांब करून गडी बाहेर काढण्याचा प्रयत्न यशस्वी. चढाई करतोय. आपल्या संघाचं खातं ओपन करतोय तो ओमकार. आपल्या संघाला 1 गुणाची कमाई करून देतोय. त्याला प्रत्युत्तर 5 नंबरची जर्सी परिधान केलेला श्री गणेश रोहा संघाचा खेळाडू. हा अनिकेत रटाडे आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त चढाई बहादर ज्याच्या पायामध्ये भरधाव वेग आहे असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय वाशी रोहा संघाचा. बघूया कितपत गुणांची ललूट करतोय. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न निश्चितच त्याच्या माध्यमातून केला जाईल यामध्ये मात्र शंका नाही. परंतु रिक्त असे माघारी परतलं त्याला प्रत्युत्तर दाखल अमोल आपल्याला बघायला मिळतं. खऱ्या अर्थाने या विभागामधील एक नामवंत आणि दर्जेदार असा संघ श्री गावदेवी रडस वडवली असा संघ आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच मित्रांनो ज्या संघाने या विभागामध्ये आपला चांगला एक वचक आणि दहशतदारा निर्माण केलाय असा हा गावदेवी रडस वडवली हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. तर मैदान क्रमांक 2 वरील दोनही मातब्बर संघ आपल्याला बघायला मिळतात. निश्चितच तो सामना शेवटच्या चढाईपर्यंत जाईल यामध्ये मात्र शंका नाही. यावेळेस चढाई करता सज्ज झाला विराज पाटील ज्याने रायगड जिल्ह्याच्या कुमारगडाचं कर्णधार पद भूषवलं असा एक जबरदस्त मोहरा विराज पाटील आपल्याला बघायला मिळतोय. 5 नंबरच्या जर्सीमध्ये हा खेळाडू कितपत गुणांची ललूट करतोय बघूया. 6 विरुद्ध 1 असा डिफेन्स बोनस होऊन ऑन त्याच्याकरिता. परंतु रिक्त असे माघारी परंतु त्याला प्रत्युत्तर दाखल राज जंगम. द फ्लाइंग जॅट ऑफ रायगड आपल्याला बघायला मिळतो राज जंगम. जबरदस्त ज्या खेळाडूच्या माध्यमातून वारंवार हनुमान उड्यांचा प्रत्यय आपल्याला बघायला मिळतो असा राज यावेळेस मात्र वेळ काढू धोरण त्या ठिकाणी अवलंबतोय. तर मैदान क्रमांक 1 वर ओमकार रोडकरची चढाई. गावदेवी रायडर्सचा हा आघाडीचा चढाई बहादर ओमकार यावेळेस माघारी परत. निश्चितच मित्रांनो रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन हा संघ अगदी बक्षीसपात्र होऊन येत असतो असा या श्रीवर्धन तालुक्याचा हा अभिमान असलेला संघ आपल्याला बघायला मिळतो. अर्थातच गावदेवी रायडर्स आज या श्रीवर्धन तालुक्यामध्ये खेळत असताना निश्चितच काहीसं प्रेशर संघावरती असेल. परंतु बघूया त्या प्रेशरमध्ये कितक्या चांगल्या पद्धतीचा खेळ त्या गावदेवी रायडर्स संघाच्या माध्यमातून दिला जाईल. यावेळेस मात्र प्रणित सक्सेसफुल ठरतोय. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई अमोल याच्यावरती जबाबदारी दिली जाते. बघा कितपत सक्सेस मिळवतोय. यावेळेस मात्र जबरदस्त कॉम्बिनेशन टॅकल आपल्याला बघायला मिळते. निसटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वरती सुंदर पक्का जय बजरंग रोहा संघाच्या माध्यमातून. आता मात्र राज मोरे खोल तुझे तो पंख घे भरारी झोकात दाखवते त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. आता मात्र हाच प्रयत्न करण्याकरता चढाईसाठी सज्ज झाला राज मोरे मैदान क्रमांक 2 तर अनिकेत रटाडे मैदान क्रमांक 1 वरती. रोहा पेण सुधागड अलिबाग अशा अनेक तालुक्यांमधून आज या ठिकाणी संघ खेळण्यासाठी आलेले आहेत. एक दैदिप्यमान नियोजन आपण करताय मित्रांनो त्याबद्दल आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. शिवतेज मित्रमंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीवर्धन तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने साकारली जाणारी भव्य दिव्य कबड्डीची रजनी आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. खरोखर महिलांचे या ठिकाणी वारंवार धन्यवाद देतोय. रात्रीचे 12 वाजायला आले तरी देखील आमच्या महिला भगिनी या ठिकाणी हालायला तयार नाहीये. निश्चितच आपल्या माध्यमातून भवितव्याचे कबड्डीचे खेळाडू घडले जाणार आहेत. कारण स्त्री शिकली म्हणजे प्रगती झाली असं म्हटलं जातं की स्त्री ही शिवाची तलवार आहे, स्त्री ही दुर्गेचा अवतार आहे, स्त्री ही रणरागिणी हुशार आहे आणि स्त्री हीच या जगताचा आधार आहे. अशा माता माऊल्यांना पुनश्च एकदा सलाम देतो. एकदा जोरदार टाळ्या आपण आपल्यासाठी वाजवायचं आहेत कारण स्त्री शक्ती कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीये. आपण या ठिकाणी येतात आणि निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वाढवतात त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा धन्यवाद. यावेळेस प्रणित रटाडेची चढाई. यावेळेस मात्र
टचच्या माध्यमातून गुण टिपतोय आणि सक्सेसफुल देखील ठरतोय. प्रत्युत्तर दाखल ओमकार रोटकर सज्ज झाला. तर मैदान क्रमांक 2 वरती थर्ड रेड, तिसरी सळाई, बजर रेड आपल्याला बघायला मिळतात. राकेश गायकवाड सदरक्षण नायक, खेळणीग्रह नायक, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेला खेळाडू बघायला मिळतोय. बघूया यावेळेस कितपत प्रयत्न करतोय. अनेक स्पर्धा या राकेशने आपल्या संघाला निश्चितच मित्रांनो एकतर्फी जिंकून दिल्यात. यावेळेस देखील सक्सेसफुल ठरतोय आणि 2 गुणांची सळाई करतोय राकेश गायकवाड. आता मात्र हा एक नवोदित खेळाडू सळाई करता 11 नंबरच्या जर्सीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने दोनही मातब्बर असलेले संघ या ठिकाणी आपल्याला झुंज देताना बघायला मिळत आहेत. गावदेवी रायडर्स 2 तर वाशी रोहा 3 अशी गुणतालिका. चढाई करत पुन्हा एकदा प्रणित. मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना सोडू नका. शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोडू नका मित्रांनो. लढाई देत राहा. मनाची तयारी करा जिंकण्याची. रणामध्ये तुमचा निश्चितच मित्रांनो विजय होणार आहे. तो मन के जीते जीत है, मन के हारे हार, और हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. निश्चितच मित्रांनो तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढत द्या. हा सामना तुमच्यासाठीच आहे. ही लढत तुमच्यासाठीच आहे. यावेळेस मात्र सुपर रेड जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या खेळाडू करिता. साहिल खानेकर त्याला प्रत्युत्तर देतोय राकेश गायकवाड. खऱ्या अर्थाने मित्रांनो ज्या संघाने या रायगड जिल्ह्याच्या कुमारगडावरती आपलं वर्चस्व कायम ठेवलंय तो हा जय बजरंग रोहा संघ आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही मैदानांमध्ये निश्चितच मित्रांनो मातब्बर खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. परंतु कोणता एक संघ या स्पर्धेमधील रोख रक्कम 55,000 रुपयाचं पारितोषिक मिळवेल हे पाहणं मात्र रोमांचक ठरणार आहे. आणि हे पाहण्यासाठी तुम्हा सर्वांना आमच्यासोबत जोडलं जावं लागणार आहे. ही स्पर्धा लाईव्ह पाहत असलेल्या रसिकांना विनंती असेल या वेळेस मात्र सक्सेस मिळवतोय प्रणित. चला मैदान क्रमांक 1 वरती देखील मध्यांतर होतोय. त्या ठिकाणी दुसरा पुकार अकादेवी बोरी विरुद्ध जय हनुमान धेरण आपण तयारीत राहायचं आहे. अकादेवी बोरी विरुद्ध जय हनुमान धेरण आपण तयारीत राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 दुसरा पुकार.
आता मात्र चढाई करता राज मोरे हा तो खेळाडू मित्रांनो ज्याने रायगड जिल्ह्याला या वर्षी कुमारगडामध्ये विशेष प्रावीण्य मिळवून दिलं. असा एक जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतो राज मोरेच्या माध्यमातून. 8 नंबरची जर्सी प्रदान केला खेळाडू. बघूया कितपत प्रयत्न करतोय. 6चा डिफेन्स असणार आहे. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 4. आता मात्र थर्ड रेड राजेश भस्मा याच्यावरती जबाबदारी. या वेळेस मात्र सहजरित्या एक गोल बहाल केला जातोय राजेशला बांधन संघाच्या माध्यमातून. एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचा आपण या ठिकाणी मनमुराद आनंद घेताना आपल्याला सर्वांनाच या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतोय. नामदार अतिथी चषक 2025. आजची ही स्पर्धा नक्कीच श्रीवर्धनवासियांसाठी एक नवीन पर्वणी असणार आहे. आपल्याला या ठिकाणी शिवतेज मित्र मंडळानं एक बनवलेली गॅलरी, एक आकर्षक अशी गॅलरी या ठिकाणी आपल्या प्रेक्षक वर्गासाठी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि त्यामधून या ठिकाणी अतिशय सुंदर कबड्डीचा आपण खेळ पाहताना एक वेगळाच आनंद आपण घेत आहे. आणि या ठिकाणी गावदेवी रेडर्स जबरदस्त फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. चढायसाठी येतो तो अमोल डू ऑर डाय स्पेशलिस्ट म्हणून त्याकडे पाहिलं जातं. परंतु आता या ठिकाणी खरोखरच गुणांची फारकत जरा वाढली आहे, त्यामुळे नक्कीच आपला संत संयमी खेळ करताना पाहायला मिळतोय. तर मैदान क्रमांक 2 वर एक जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी राज जंगमचा संघ तो म्हणजेच शिवाई बांधळ रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, एक गुण प्राप्त केला आहे तो म्हणजे जर्सी नंबर 1 आणि अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी साकारताना पाहायला मिळते जय बजरंग रोहा. चढाई जर्सी नंबर 4 ची कोर्ट नंबर 2 वर, तर जर्सी नंबर या ठिकाणी वाशीचा चढाई बहादर कोर्ट क्रमांक 1 वर पारवे 21. परंतु या ठिकाणी साहिल गाणेकर याची चढाई पाहायला मिळेल जर्सी नंबर 11. अतिशय जबरदस्त चढाई, सुंदर असं फुटवर्क त्याचं पाहायला मिळत असतं. एक चांगलं पदधारित्य त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलेलं आहे. असा हा उभारता सितारा तो म्हणजे गावदेवी रेडरचा टो टच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय आणि एक चांगली लढत मैदानात देताना या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर पक्कड आणि या ठिकाणी गुण गमावलाय तो म्हणजे गावदेवी रेडर्सनं. गावदेवी रेडर्सला आता या ठिकाणी नक्कीच थोडा विचार करावा लागेल. गुणांची फारकत थोडी कमी आहे, परंतु या ठिकाणी एक चांगला संघर्ष करताना पाहायला मिळतो ते वाशी रोहाचा संघ. श्री गणेश वाशी हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळते जर्सी नंबर 2. खरोखरच
आम्ही याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. एक जबरदस्त सदाबहार खेळ याच्यापूर्वी आपण सर्वांनी पाहिलेला आहे. अतिशय सुंदर चढ्या त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलेलं आहे. परंतु या ठिकाणी बोनस ऑन आहे. बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी पंचांनी ते आपली फेटाळले. तर खरोखरच शिवाई बांधणला अतिशय जबरदस्त, खास करून राज जंगम मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर या ठिकाणी खरोखरच पूर्णपणे पकड मिळवली ती म्हणजे जय बजरंग हा कोर्ट नंबर 2 वर पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी सातत्यानं अपयश पाहायला मिळते गावदेवी रेडर्सचं, ते म्हणजे अमोलकडून. खूप काही अपेक्षा अमोलकडे होत्या, परंतु लगातार 2 टॅकल करण्यात यशस्वी ठरले ते म्हणजे श्री गणेश वाशी रोहाचे खेळाडू. त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक रंगत आणण्याचा प्रयत्न वाशीच्या संघाकडून केला जाईल, परंतु तितकीच चांगली टक्कर देण्यामध्ये माहीर आहे तो म्हणजे गावदेवी रेडर्स. आणि या ठिकाणी स्वयंचित होताना पाहायला मिळते. गोल गमवलाय तो म्हणजे वाशी रोहाने. एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व कबड्डी रसिकांचं हार्दिक स्वागत करतो. आपल्यास विनंती असेल की आपल्यासाठी जी काही गॅलरी या ठिकाणी निर्माण केलेली आहे त्यावर बसून आपण खरोखरच या कबड्डी स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. एक सुंदर असं आयोजन आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. जर का आयोजन आपल्याला सर्वांना पसंतीला उतरलं असेल तर नक्कीच या ठिकाणी शिवतेजचं आपण या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे. टाळ्यांच्या गजरात शिवतेजचं आपण या ठिकाणी कौतुक करूया, कारण हा क्षण प्रत्येक वेळी येणार नाही आहे. कारण ही सर्व काही गोष्ट जमवली आहे ती म्हणजे शिवतेज मित्रमंडळ आणि श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी या एकत्र येत आज ही स्पर्धा आपल्यासाठी आणलेली आहे. जर्सी नंबर 11 त्यांच्यासमोर मोठं आव्हान असणार ते म्हणजेच गावदेवी रेडर्स या संघाचं. एक मोठा संघ, एक दादा संघ म्हणून ओळखला जातो तो गावदेवी रेडर्स श्रीवर्धन तालुका या स्पर्धांमध्ये. परंतु या ठिकाणी तर या ठिकाणी एक चांगली लढत देताना पाहायला मिळते तो म्हणजे जय बजरंग रोहा. एक चांगली लढत, परंतु राज जंगम जायबंदी झाला, दुखापत झाली आणि त्यानंतर पूर्णपणे पकड मिळवली ते म्हणजे जय बजरंग रोहा या संघाला. या ठिकाणी चांगली लढत देताना पाहायला मिळते तो म्हणजेच गावदेवी रेडर्स मैदान क्रमांक 1 वर. आणि पुढील सामने चला मित्रांनो, थर्ड अँड फायनल कॉल फॉर ग्राउंड नंबर 1 अकादेमी बोरी वर्सेस हनुमान थेरन. आपल्याकडे